2024च्या निवडणुकाचे निकाल लागले आणि बीड जिल्हा सतत धुमसत राहिला। त्याच्याही आधीपासून म्हणजेच 2023 पासून मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्तानं बीड जिल्ह्यातलं वातावरण चांगलंच तापलं होतं। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहता ट्रुथएक्स न्यूज। आता कुठे हा जिल्हा शांत होतोय असं वाटत असतानाच लगेच कोणीतरी कोणावर तरी जातीय दोषातून किंवा राजकीय स्वार्थापोटी बोलायलाच लागतं आणि शांत होणारा बीड जिल्हा पुन्हा एकदा पेटून उठतो। काल परवा माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी थेट मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला। या आरोपामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात एक मोठं राजकीय वादळ उठलं। बीडच्या राजकारणात हा वाद काही नवीन नाही। प्रत्येक वेळी आमदार प्रकाशदादा सोळंके आणि आमदार सुरेश धस हे दोघेही पंकजाताईवर एकच आरोप करतात की विधानसभा निवडणुकीत ताईंनी आमचं कामच केलं नाही। आतापर्यंत या आरोपांना पंकजाताईकडून कुठलंच थेट उत्तर किंवा प्रतिक्रिया देण्यात येत नव्हती। ताईंनी या विषयावर पूर्ण मौन बाळगलं होतं। पण आता पंकजाताईंनी जणू पत्तर का जवाब इटसे देण्याचं ठरवलं, कारण आता ताईंचे कार्यकर्ते स्वतः मैदानात उतरलेत आणि सोळंकेंना चोख प्रत्युत्तर देत आहेत। आता हे कार्यकर्ते स्वतःहून पुढे येऊन बाजू मांडत आहेत की त्यांना पंकजाताईंनीच उत्तर द्यायला सांगितलंय। हे अजून अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही, पण यावरून एक गोष्ट मात्र नक्की लक्षात येते की बीड जिल्ह्यातला हा राजकीय वाद इतक्यात तरी थांबणारा नाही। पण या सगळ्या वादात एक मोठा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे वारंवार अशी वादग्रस्त विधाने करून बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय पोळी भाजण्याचं काम केलं जातंय। जिल्हा शांत होत असताना पुन्हा जुने वाद उकरून काढण्यामागे नेमका कुणाचा स्वार्थ आहे? या संपूर्ण वादावर आणि नेत्यांच्या या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा। आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।